शांती. आज आहे 19/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, नेहमी खुशीमध्ये राहा आणि इतरांना देखील खुशी द्या. हेच आहे सर्वांवर कृपा करणे. कोणालाही रस्ता सांगणे सर्वात मोठे पुण्य आहे. प्रश्न आहे, नेहमी खुशमिजाज अर्थात प्रसन्नचित्त कोण राहू शकतात? प्रसन्नचित्त बनण्याचे साधन काय आहे? उत्तर आहे, नेहमी प्रसन्नचित्त तेच राहू शकतात जे ज्ञानामध्ये खूप हुशार आहेत, जे ड्रामाला एखाद्या कहाणीप्रमाणे जाणतात आणि त्याची आठवण करत राहतात. प्रसन्नचित्त बनण्यासाठी सदैव बाबांच्या श्रीमतावर चालत राहा. स्वतःला आत्मा समजा आणि बाबा जे काही समजावून सांगतात त्याचे चांगल्या रीतीने मंथन करा. विचारसागर मंथन करता करता प्रसन्नचित्त बनाल. ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांसोबत रूहरिहान करत आहेत. हे तर आत्मे जाणतात की हे एकच आपले बाबा आहेत आणि शिकवतात देखील. टीचरचे काम आहे शिकवण देणे, गुरुचे काम आहे ध्येय सांगणे. ध्येय देखील मुलांना समजले आहे. मुक्ती जीवनमुक्तीसाठी आठवडीची यात्रा अत्यंत जरुरी आहे दोन्ही सोपे. 84 जन्मांचे चक्र देखील फिरत राहते. हे लक्षात राहिले पाहिजे की आता आपले 84चे चक्र पूर्ण झाले. आता परत जायचे आहे. परंतु पाप आत्मे मुक्ती जीवनमुक्तीमध्ये परत जाऊ शकत नाहीत. अशा प्रकारे विचार सागर मंथन करायचे आहे. जे करतील ते मिळवतील, तेच खुशीमध्ये देखील येतील आणि इतरांना देखील खुशीमध्ये तेच आणतील. इतरांवर सुद्धा रस्ता सांगण्याची कृपा करायची आहे. तुम्ही मुले जाणता हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. हे देखील कोणाच्या लक्षात राहते, कोणाच्या नाही. विसरायला होते. एवढे जरी लक्षात राहिले तरी आनंदाचा पारा चढलेला राहील. पिता जर टीचर आणि गुरुच्या रूपामध्ये आठवणीत राहिले तरी देखील आनंदाचा पारा चढलेला राहील. परंतु चालता चालता काहीतरी घोटाळा होतो. जसे डोंगरावर चढताना चढावावरून तसेच उतारावरून जायचे असते, तर मुलांची अवस्था देखील तशीच होते. कोणी खूप उंच जातात आणि मग पडतात, तर अगोदरपेक्षा देखील जास्त खाली पडतात. अर्थात अगोदरपेक्षा देखील जास्त पतित बनतात. केलेली कमाई चट होऊन जाते. भले कितीही दान पुण्य करतात, परंतु मग पुण्य करता करता जर पाप करू लागतात तर सारे पुण्य नष्ट होते. सर्वात मोठे पुण्य आहे बाबांची आठवण करणे. आठवणीनेच पुण्य आत्मा बनाल. जर संघाच्या रंगामुळे चुका करत जाल तर पहिल्यापेक्षा देखील जास्त अधोगती होईल. मग ते खाते जमा राहणार नाही. नाहीसे अर्थात घाटा होईल. पापाचे काम केल्याने नाहीसे होते. पापाचे खाते खूप वाढते. मुरादी अर्थात पुंजी सांभाळली जाते ना. बाबा देखील म्हणतात, तुमचे खाते पुण्याचे होते. पाप केल्याने ते 100 पट होते. अजूनच घाटा होईल. पाप देखील कोणते खूप मोठे कोणते हलके असते. काम विकार आहे अति भयंकर. क्रोध आहे सेकंड नंबर. लोभ त्यापेक्षा कमी. सर्वात जास्त काम विकाराच्या अधीन झाल्याने जे जमा झालेले आहे ते नाहीसे होते. फायद्याऐवजी नुकसान होते. सद्गुरु का निंदक ठोर न पाये अर्थात सद्गुरूची निंदा करणारा उच्च पद प्राप्त करू शकत नाही. बाबांचे बनून मग सोडून देतात. कारण काय झाले? जास्त करून काम विकाराचा फटका बसतो. हा आहे भयंकर शत्रू. त्याचाच पुतळा बनवून जाळतात. क्रोध अथवा लोभाचा पुतळा बनवत नाहीत. काम विकारावरच पूर्ण विजय प्राप्त करायचा आहे, तेव्हा जगतजीत बनाल. बोलावतात सुद्धा की आम्ही जे रावण राज्यामध्ये पतित बनलो आहोत, आम्हाला येऊन पावन बनवा.
गातात तर सर्व पतित पावन, हे पतितांना पावन बनविणारे सीतेचे राम या. परंतु अर्थ समजत नाहीत. हे सुद्धा जाणतात की बाबा जरूर नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी येणार आहेत. परंतु खूप कालावधी दिल्याने घोर अंधकार झाला आहे. ज्ञान आणि अज्ञान आहे ना. अज्ञान आहे भक्ती. ज्याची पूजा करतात त्यांना जाणतही नाहीत, तर मग त्यांच्याजवळ पोहोचणार कसे? म्हणून दान पुण्य इत्यादी निष्फळ होते. फार फार तर काही अल्पकाळासाठी कागविष्ठे समान सुख मिळते, बाकी तर दुःखच दुःख आहे. आता बाबा म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा, तेव्हाच तुमची सारी दुःखे दूर होतील. आता पाहायचे आहे आपण किती आठवण करतो. जे जुने नष्ट होऊन नवीन जमा होईल. कोणी तर काहीच जमा करत नाहीत. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. आठवणीशिवाय पाप कसे नाहीसे होईल अथवा नष्ट होईल? पाप तर खूप आहे, जन्म जन्मांतरीचे आहे. या जन्माची जीवन कहाणी सांगितल्याने काही जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होणार नाहीत. फक्त या जन्माचा बोझा हलका होईल. बाकी मेहनत तर खूप करायची आहे. इतक्या जन्मांचा जो हिशोब आहे तो योगाद्वारेच चुकता होणार आहे. विचार केला पाहिजे की आपला योग किती आहे. आपला जन्म सतयुगाच्या आदिला अर्थात सुरुवातीला होऊ शकेल. जे खूप पुरुषार्थ करतील तेच सतयुगाच्या आदिमध्ये जन्म घेतील. ते लपून राहू शकणार नाहीत. सर्वजण तर सतयुगामध्ये येणार नाहीत. अखेरीस जाऊन थोडे पद प्राप्त करतात. सुरुवातीला जरी आले तरी नोकरी करतात. एवढे समजणे तर कॉमन गोष्ट आहे. म्हणून बाबांची खूप आठवण करायची आहे. तुम्ही जाणता आपण नवीन दुनियेसाठी विश्वाचे मालक बनण्यासाठी आलो आहोत. जे आठवण करतील त्यांना जरूर खुशी राहील. जर राजा बनायचे असेल तर प्रजा देखील बनवावी लागेल. नाहीतर कसे समजणार की आपण राजा बनणार आहोत? जे सेंटर उघडतात, सेवा करतात त्यांची देखील कमाई होते. त्यांना देखील खूप फायदा मिळतो. त्यांना देखील फळ मिळते. कोणी 3-4 सेंटर देखील उघडतात ना. जे जे करतात त्याचा वाटा तर मिळतो ना. सर्व मिळून मायेच्या दुःखाचे छप्पर उचलतात तर यामध्ये खांदात सर्व देतात तर सर्वांना फळ मिळते. जे खूप जणांना रस्ता सांगतात, जितकी मेहनत करतात तितके उच्च पद प्राप्त करतात. त्यांना खुशी खूप होते. मन जाणते की आपण किती जणांना रस्ता सांगितला आहे, किती जणांचा उद्धार केला आहे. सर्व काही करण्याची वेळ तर हीच आहे. खाणे पिणे तर सर्वांना मिळतेच. कोणी तर काहीही काम करत नाहीत. ज्याप्रमाणे मम्माने किती सेवा केली, सेवेद्वारे त्यांचे खूप कल्याण झाले. यामध्ये देखील सेवा खूप पाहिजे. योगाची देखील सेवा आहे ना. किती डीप डायरेक्शन अर्थात सखोल मार्गदर्शन मिळत राहते. आता तर पुढे चालून काय काय पॉईंट्स निघतील. दिवसेंदिवस उन्नती होत जाईल. नवीन नवीन पॉईंट्स निघतील. जे सेवेमध्ये तत्पर असतात ते लगेच पकडतात. जे सेवा करत नाहीत त्यांच्या बुद्धीमध्ये काहीच टिकणार नाही. बिंदुरूप कसे समजायचे? तुम्ही कोणालाही विचारा, आत्मा किती मोठी आहे? आत्म्याचा देश काळ सांगा बरे, तर कधी सांगू शकणार नाहीत. मनुष्य परमात्म्याचे नाव रूप देश काळ विचारतात. तुम्ही आत्म्याचा विचारा तर गोंधळून जातील. कोणालाच माहीत नाही. आत्मा इतकी छोटी बिंदूप्रमाणे आहे, तिच्यामध्ये इतका सारा पार्ट भरलेला आहे. इथे देखील असे बरेच आहेत जे आत्मा परमात्म्याला जाणतच नाहीत. फक्त विकारांचा संन्यास केला आहे. ते देखील नवलच आहे. संन्याशांचा धर्म वेगळा आहे. हे ज्ञान तुमच्यासाठी आहे. बाबा समजावून सांगत आहेत.
तुम्ही पवित्र होता, नंतर मग अपवित्र बनलात, आता पुन्हा पवित्र बनायचे आहे. तुम्ही 84चे चक्र लावता. दुनियेमध्ये या गोष्टींना जरा देखील जाणत नाहीत. ज्ञान वेगळे, भक्ती वेगळी आहे. ज्ञान उन्नती करते, भक्ती अधोगती करते. तर रात्रंदिवसाचा फरक आहे. मनुष्य भले कितीही स्वतःला वेदशास्त्रांचे अधिकारी समजतात, परंतु जाणत काहीच नाहीत. तुम्हाला देखील आता माहीत झाले आहे. तुमच्यामध्ये सुद्धा नंबरवार आहेत. विसरल्यामुळेच खुशी गायब होते. नाही तर भरपूर खुशी झाली पाहिजे. बाबांकडून तुम्हाला हा वारसा मिळत आहे. बाबा साक्षात्कार घडवतात, परंतु साक्षात्कार झाला आणि श्रीमतावर चाललेच नाहीत तर फायदाच काय? बाबांची दुःखामध्ये आठवण करतात. बाबांना म्हणतात लिबरेटर, हे राम, हे प्रभू म्हणतात, परंतु ते कोण आहेत जाणत नाहीत. भक्तीमध्ये कोणी असे म्हणत नाहीत की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. अजिबात नाही. जर असे म्हटले असते तर परंपरेने चालत आले असते. भक्ती तर चालत आली आहे ना. भक्ती अथाह आहे. ज्ञान आहे एक. मनुष्य समजतात भक्तीने भगवान भेटेल, परंतु कसे आणि कधी हे जाणत नाहीत. भक्ती केव्हा सुरू होते, जास्त भक्ती कोण करतात हे कोणीही जाणत नाहीत. काय आणखीन इतकी 40,000 वर्ष भक्ती करत राहणार का? एकीकडे मनुष्य भक्ती करत आहेत, दुसरीकडे तुम्ही ज्ञान प्राप्त करत आहात. मनुष्यांना किती डोकेफोड करावी लागते. इतकी प्रदर्शनी करतात तरी देखील कोटीमध्ये कोणी आहेत. किती जणांना आपसमान बनवून घेऊन येतात. खरे खरे ब्राह्मण किती आहेत हा हिशेब आता काढू शकत नाही. खूप खोटी मुले देखील आहेत. ब्राह्मण लोक कथा ऐकवतात. बाबा गीतेची कथा ऐकवतात. तुम्ही सुद्धा ऐकवता. यथा बाबा तथा मुले. मुलांचे देखील काम आहे खरी खरी गीता ऐकविणे. शास्त्र तर सर्वांची आहेत. वास्तवामध्ये जी काही शास्त्र इत्यादी आहेत ती सर्व आहेत भक्ती मार्गाची. ज्ञानाचे पुस्तक एक गीताच आहे. गीता आहे मायबाप. बाबाच येऊन सर्वांची सद्गती करतात. मनुष्य मग अशा पित्याची निंदा करतात. शिवबाबांची जयंती आहे हिरे तुल्य. उच्च ते उच्च भगवानच सद्गती दाता आहेत. बाकी इतर कोणाची महिमा कशी होऊ शकते? देवतांची महिमा करतात, परंतु देवता बनविणारे एक बाबाच आहेत. आपले कन्स्ट्रक्शन सुद्धा होते तर डिस्ट्रक्शन सुद्धा होते. बरेच आहेत जे काहीच समजावून सांगू शकत नाहीत, तर मग स्थूल कार्य करा. मिलिटरीमध्ये सर्व प्रकारची कामे करणारे असतात. म्हटले देखील जाते, पढे के आगे अनपढे को भरी ढोनी पडे. अर्थात शिकलेल्या समोर न शिकलेल्यांना ओझे उचलावे लागेल. मम्मा बाबा जे करतात त्यांच्याकडून शिका. तुम्ही देखील समजू शकता. अनन्य मुले कोण आहेत? बाबांना विचाराल तर बाबा देखील नाव सांगतील की अमक्याला फॉलो करा. जे सर्व्हिसेबल अर्थात सेवा योग्य नाहीत ते इतरांना काय शिकवणार? ते तर आणखीनच टाईम वेस्ट करतील. बाबा समजावून सांगतात, आपली उन्नती करू इच्छिता तर इथे करू शकता. चित्रे ठेवली आहेत. आपण 84 जन्म कसे घेतले हे आता समजले असेल तर इतरांना समजावून सांगा. किती सोपे आहे. हे बनायचे आहे. काल यांची भक्ती करत होतो, आज नाही. नॉलेज मिळाले. असे खूप येऊन नॉलेज घेतील. सेंटरचा जेवढा तुम्ही जास्त घेराव घालाल तेवढे पुष्कळ जण येऊन समजून घेतील. ऐकल्याने त्यांच्या खुशीचा पारा चढेल. नरापासून नारायण बनायचे आहे. खरी सत्यनारायणाची कथा देखील आहे. भक्तीने तर अधोगतीच होते. त्यांना समजत सुद्धा नाही. ज्ञान काय चीज आहे? तुम्हाला बेहदचे बाबा यथार्थ समजावून सांगतात. बाबा म्हणतात, काल तुम्हाला राजाई दिली, मग तुमची राजाई गेली कुठे? हे तर स्वतः जाणतात. हा तर खेळ आहे.
एकच बाबा आहेत जे साऱ्या खेळाचे रहस्य सांगतात. आपण म्हणतो, बाबा तुम्ही ड्रामामध्ये बांधले गेले आहात, तुम्हाला यावेच लागेल पतित दुनिया आणि पतित शरीरामध्ये. ईश्वराची खूप महिमा करतात. मुले म्हणतील, बाबा आम्ही तुम्हाला बोलावले तर तुम्हाला यावेच लागेल, आमची सर्व्हिस करण्यासाठी किंवा आम्हाला पतितापासून पावन बनविण्यासाठी. कल्पकल्प आम्हाला सोदेवता बनवून तुम्ही निघून जाता. ही जशी एक कहाणी आहे. जे हुशार आहेत त्यांच्यासाठी तर एक कहाणी आहे. तुम्हा मुलांना प्रसन्नचित्त राहिले पाहिजे. बाबा देखील ड्रामा अनुसार सेवक बनले आहेत. बाबा म्हणतात, माझ्या मतावर चाला, स्वतःला आत्मा समजा, देह अभिमान सोडा. नवीन दुनियेमध्ये तुम्हाला नवीन शरीर मिळेल. बाबा जे समजावून सांगतात त्याचे चांगल्या रीतीने मंथन करा. बुद्धीद्वारे समजता आपण आलो आहोत हे बनण्यासाठी. एम ऑब्जेक्ट समोर उभा आहे. भगवानुवाच, ते लोक भगवंताला मनुष्य समजतात, नाहीतर निराकार म्हणतात. तुम्ही आत्मे देखील सर्व निराकारी आहात. शरीर घेऊन पार्ट बजावता, बाबा देखील पार्ट बजावतात. जे चांगली सेवा करतील त्यांनाच निश्चय होईल की आम्ही माळेचा मणी अवश्य बनणार. नरापासून नारायण बनायचे आहे. भगवान शिकवतात तर चांगल्या रीतीने शिकले पाहिजे. परंतु मायेचा खूप विरोध होतो. माया वादळामध्ये घेऊन येते. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, विचार सागर मंथन करून अपार खुशीचा अनुभव करायचा आहे. इतरांना देखील रस्ता सांगण्याची कृपा करायची आहे. संघाच्या रंगामध्ये येऊन कोणतेही पापकर्म करायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, मायेच्या दुःखाचे छप्पर उचलण्यासाठी सर्व मिळून खांदा द्यायचा आहे. सेंटर उघडून अनेकांच्या कल्याणासाठी निमित्त बनायचे आहे. आजचे वरदान आहे, आपल्या शब्दाचे मोल जाणून त्याची इकॉनॉमी करणारे महान आत्मा भव. आपल्या शब्दाचे मोल जाणून त्याची इकॉनॉमी करणारे महान आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे महान आत्म्यांना म्हणतात सतवचन महाराज, तर तुमचे शब्द नेहमी सतवचन अर्थात काही न काही प्राप्ती करविणारे बोल असावेत. ब्राह्मणांच्या मुखावाटे कधी कोणाला शापित करणारे बोल निघता कामा नये. म्हणून युक्तियुक्त बोला आणि कामाचे बोला. बोलण्याच्या मोलाला समजा. शुभ शब्द, सुख देणारे शब्द बोला. मजा मस्करी करणारे शब्द बोलू नका. शब्दांची इकॉनॉमी कराल तर महान आत्मा बनाल. स्लोगन आहे, जर श्रीमतरूपी हात नेहमी सोबत असेल तर संपूर्ण युगच हातामध्ये हात देऊन चालत राहाल. जर श्रीमतरूपी हात नेहमी सोबत असेल तर संपूर्ण युगच हातामध्ये हात देऊन चालत राहाल. अव्यक्त सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. ज्याप्रमाणे लाईटच्या कनेक्शनद्वारे मोठमोठ्या मशिनरी चालतात, तुम्ही सर्वजण प्रत्येक कर्म करत कनेक्शनच्या आधारे स्वतः देखील डबल लाईट बनून चालत राहा. जिथे डबल लाईटची स्थिती आहे तिथे मेहनत आणि अवघड शब्द संपतो. माझेपणाला समाप्त करून ट्रस्टीपणाचा भाव आणि ईश्वरीय सेवेची भावना असेल तर डबल लाईट बनाल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिवूड चॅनलला.